आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही बातम्या दाखवणार आहे। अमरावतीची बातमी आहे, खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे बळकावली नोकरी। दुसरी बातमी आहे, खोटी कागदपत्रे तयार करून मिळवली रेल्वेत नोकरी, तब्बल 32 वर्षांनंतर प्रकरणाला उघडकीस। जातीचे खोटे प्रमाणपत्र लावून 11 उमेदवारांनी मिळवली महाबीजमध्ये नोकरी, अधिकारी व कर्मचाऱ्यावर बरखास्तीची कारवाई। जातीचा बोगस दाखला तयार करून मुंबई पालिकेत नोकरी मिळवली, 13 वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर प्रकरण उघडकीस आलं। याच्या पुढे जाऊन असं एक प्रकरण तुम्हाला ऐकायला मिळेल की एका उमेदवाराने प्रशासनाकडे एक अर्ज केलेला आहे आणि त्याने असं म्हटलेलं आहे की माझी नेमणूक 11/6/1993 आदेशान्वये ग्रामसेवक या पदावर झाली। पदस्थापना पंचायत समिती सिल्लोड येथे देण्यात आली होती। माझी निवड झाली तेव्हा अनुसूचित जमाती ST या प्रवर्गातून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे। जातीचे प्रमाणपत्र वैधतेसाठी समितीला प्रस्ताव सादर केलेला असून काही जुन्या पुराव्याअभावी वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचण निर्माण झालेली आहे। तसेच मला दिनांक 30/6/1997 आदेशान्वये ग्रामविकास अधिकारी या पदावर पदोन्नतीही मिळालेली आहे। माझे जातीचे प्रमाणपत्र वैधतेसाठी तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद अ नुसार मला मूळ घटकात म्हणजेच NT क हटकर या जातीत समाविष्ट करावे व यापुढील फायदे समाविष्ट केलेल्या घटकाचे मला लागू करण्यात यावे करिता माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला NT क प्रवर्गात समाविष्ट करून मला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केलेली आहे। या उमेदवाराला नोकरी मिळालेली आहे अनुसूचित जमाती प्रवर्गामधून। तो उमेदवार नंतर म्हणतो आहे मला हटकर जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, त्याच्यामुळे पुढचे फायदे मला हटकर जातीचे देण्यात यावेत। पहिले जे काही अनुसूचित जमातीचं अर्थातच STचं सर्टिफिकेट होतं त्याची पडताळणी झालेली नाही, परंतु तरीही त्याला प्रमोशन देण्यात आलेलं आहे आणि प्रमोशनाच्या नंतरचे सगळे फायदे मला हटकर या म्हणजे NT या प्रवर्गामधून देण्यात यावेत अशी विनंती त्याने प्रशासनाकडे केलेली आहे। आता हे प्रकरण किती उघड आहे बघा की सुरुवातीला तो STमधून जॉईन होतो आहे, त्याचं प्रमोशन होतं आहे, तरीही त्याची जात पडताळणी होत नाही आणि त्यानंतर त्याला प्रमोशन होते आणि प्रमोशन झाल्यानंतर तो म्हणतोय की मला NT प्रवर्गातून आता पुढचे लाभ देण्यात यावेत कारण माझं व्हॅलिडिटीच झालेलं नाही। इतकं स्पष्ट हे प्रकरण आहे। त्याच्यापूर्वीची आपण बातम्या बघितल्या की अनेकांनी खोटी जातीचे प्रमाणपत्र दाखल करून नोकऱ्या मिळवलेल्या आहेत। आता हे सगळं घडतंय, पण हे घडत असताना नेमकं शासन काय करतंय हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे। आता शासन प्रशासन याच्यामध्ये का हस्तक्षेप करत नाही, कारण तिथे देखील असेच जातीचे प्रमाणपत्र खोटे दाखल करू लोक नोकरीला लागलेले आहेत। आता सध्या जे काही पूजा खेडकर नावाच्या एका IAS अधिकाऱ्याचं प्रकरण सुरू आहे, या पूजा खेडकर यांनी OBCचं प्रमाणपत्र दाखल केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी दृष्टीदोष असलेलं अपंगत्वाचंही प्रमाणपत्र दाखल केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी माझी मानसिक अवस्था व्यवस्थित राहत नाही असंही सांगितलेलं आहे UPSCकडे। यातले कुठलेच कागदपत्र हे खरे नाही आहेत। आता या पूजा खेडकर ज्यांनी OBCचं प्रमाणपत्र दाखल केलेलं आहे, हे OBCची सवलत घेत असताना तुम्हाला नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट द्यावं लागतं। अर्थातच सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे। ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना OBC जातीच्या प्रमाणपत्राचे लाभ घेता येत नाहीत, हे स्पष्ट आहे। पण तरीही पूजा खेडकर यांनी OBC जातीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे। आता हे OBC जातीचं प्रमाणपत्र देत असताना प्रशासनाने कशाच्या आधारावरती दिलं, कशाच्या आधारावरती त्यांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढलं हे देखील प्रशासनानं बघणं गरजेचं आहे, कारण तेच कागदपत्रांची पडताळणी करत असतात। पूजा खेडकर यांच्या वडिलांनी दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अहमदनगरमधून निवडणूक लढवलेली आहे आणि अहमदनगरमधून निवडणूक लढवत असताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे एक शपथपत्र दाखल केलेलं आहे आणि त्या शपथपत्रामध्ये त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी ही 40 कोटीपेक्षा अधिक असलेलं दाखवलेलं आहे। याच्यामध्ये जर त्यांचं बघितलं तर त्यांच्याकडे 20 कोटीची जमीन त्यांनी दाखवलेली आहे, त्याचबरोबर 22 कोटीचं घर त्यांनी दाखवलेलं आहे, 8 कोटीचे कमर्शियल बिल्डिंग त्यांनी दाखवलेली आहे। अशी प्रचंड प्रॉपर्टी त्यांनी दाखवलेली आहे आणि तरीही ते नॉन क्रिमिलियरमध्ये येतात आणि ते OBCमध्ये येतात। याशिवाय ते प्रदूषण नियंत्रण विभाग जो आहे त्याचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। त्यांचं पेन्शनच जर आपण बघितलं तर त्यांचं पेन्शनच 8 लाखाच्या पुढे जाऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र मिळते आणि ते OBCचे फायदेही घेत आहेत। आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल की OBC SC ST या सर्वच जातीच्या प्रमाणपत्राचे जर पडताळणी केली तर यातमध्ये जवळपास 30% लोक हे खोटेच आहेत, ज्यांनी डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट सबमिट केलेले आहेत। तुम्ही जर बघितलं मोठमोठ्या लोकांची उदाहरणं तुम्ही घ्या, नुकतंच नवनीत राणाचं प्रकरण आहे। नवनीत राणाचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते शीख चांभार आहे। महाराष्ट्रामध्ये शीख चांभार ही जातच नाही, तरीही त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे।
इतकंच नाही तर शीख चांभार ही जात पंजाबमधल्या ज्या काही अनुसूचित जातीचे यादी आहे त्या यादीमध्ये देखील शीख चांभार ही जात नाही आहे, पण तरीही त्या अनुसूचित जातीच्या आहेत असं सर्टिफिकेट दिलं गेलं. त्या 2019मध्ये निवडून आल्या. 5 वर्ष त्यांनी लाभ घेतला. हायकोर्टानं त्यांचं जातीचं प्रमाणपत्र रद्द केलं आणि नंतर सुप्रीम कोर्टाने त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला मान्यता दिली. म्हणजे समिती जात पडताळणी करणारी जी आहे ती त्याला रद्द ठरवते आणि सुप्रीम कोर्ट कसलाही निर्णय किंवा कसलीही पडताळणी न करता डायरेक्टली हे प्रमाणपत्र खरं आहे असं सांगतं. म्हणजे त्यांनी कुठलीच पडताळणी देखील केलेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरच्या मतदारसंघामधून जो SCला राखीव आहे तिथून 2019मध्ये जय सिद्धेश्वर स्वामी हे निवडून आले होते. त्यांचं देखील जात प्रमाणपत्र खोटं निघालं, त्यांचंही सदस्यत्व रद्द झालं. आता हे जी काही मोठे मोठे लोक आहेत हे लोक देखील अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती, खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावरती एवढी मोठी मोठी पदं बळकावतात. पूजा खेडकर यांनी IASचं पद मिळवलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळी कागदपत्रं खोटी दाखल केलेली आहेत. इतकंच नाही तर त्यांनी जे काही दृष्टीदोषाचं आणि मेंटली प्रॉब्लेम असल्याचं जे काही सर्टिफिकेट सबमिट केलेलं आहे त्याच्या पडताळणीसाठी त्यांना UPSCने 6 वेळेस नोटीस दिलेली आहे आणि 6 वेळेस त्यांना एम्सला येऊन त्याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु त्या 6 वेळेसही तिथे गेलेल्या नाही आहेत. त्यांचं मेडिकल सर्टिफिकेटच खोटं निघालेलं आहे आणि त्यांनी कुठलीही मेडिकलची जी काही पुनर्पडताळणी व्हायला पाहिजे ती झालेली नाही. एम्समधून त्यांना वारंवार पत्र येतात, त्या वारंवार नकार देत आहेत. इतकंच नाही तर त्यांना MRI करायला सांगितलं होतं, तिथेही देखील त्या गेलेल्या नाहीत. एका प्रायव्हेट MRI सेंटरमधून त्यांनी त्यांचा MRIचं सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि ते UPSCला सबमिट केलेलं आहे आणि मग त्यांना एका जिल्ह्याचं कलेक्टर म्हणून UPSCने नियुक्ती दिलेली आहे. ही किती भयानक प्रक्रिया आहे. म्हणजे ज्या लोकांना सामाजिक आणि शैक्षणिक भेदभावाला सामोरे जावं लागलेलं आहे त्या लोकांसाठी ही रिझर्वेशन नावाची पॉलिसी आणलेली आहे. अर्थातच त्याच्यामध्ये OBCला रिझर्वेशन देत असताना त्यांनी नॉन क्रिमिनलची अट घालून दिलेली आहे की जर तुमचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळेल आणि तरच तुम्ही OBCच्या जे काही जातीच्या आधारावरती मिळणारे फायदे आहेत ते फायदे घेऊ शकता. परंतु जे काही श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे अवाढव्य संपत्ती आहे, इन्कम सोर्स भरपूर आहे, असे लोक देखील याचा फायदा घेत आहेत. तुम्ही विचार करा, जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यासोबत कोणत्या प्रकारचा सामाजिक भेदभाव झालेला असेल. त्यांच्या पायावर रोज हजारो हिंदू येऊन माथा टेकतात, लिंगायत येऊन माथा टेकतात. इतर ज्या काही जातीतले लोक आहेत ते लोक त्यांच्या पाया पडतात. त्यांच्यासोबत कसा काय सामाजिक भेदभाव होऊ शकतो. राज्यघटनेनं जे आरक्षणाचं तत्त्व स्वीकारलेलं आहे ते सामाजिक आणि शैक्षणिक भेदभावाच्या आधारावरचं स्वीकारलेलं आहे, परंतु हे तत्त्वच सिद्धेश्वर स्वामींच्या ह्याच्यामध्ये बसत नाही आहे. जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा सामाजिक भेदभाव आतापर्यंत झालेला नाही आणि इथून पुढेही होणार नाही, कारण ते हिंदू धर्मामधले जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की साधूज आर ग्रेटर दॅन जजेस. म्हणजे हा सिद्धेश्वर स्वामी हे एखाद्या जजपेक्षा देखील सर्वश्रेष्ठ आहेत, इतकं त्यांचं स्टेटस आहे. अशा सिद्धेश्वर स्वामीसोबत जातीय भेदभाव किंवा सामाजिक भेदभाव कशा प्रकारे होऊ शकतो आणि मग कशाच्या आधारावरती हे जातीचं प्रमाणपत्र काढत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवनीत राणा यांचं देखील प्रमाणपत्र खोटं निघालेलं आहे. त्यांच्यासोबत कधी सामाजिक भेदभाव झालेला आहे. बरं, हे झाले शेड्यूल्ड कास्टमधले, पण OBCमध्ये देखील ज्यांना नॉन क्रिमिनलची अट घालून दिलेली आहे ते लोक देखील तलाठ्याकडून, तहसीलदाराकडून खोट्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढतायत आणि अशा प्रकारची पदं मिळवत आहेत. पूजा खेडकर यांचं जर उत्पन्न व्यवस्थितरित्या तपासलं गेलं असतं तर त्यांची पुण्यामध्ये जी काही कमर्शियल बिल्डिंग आहे त्याचं भाडंच 8 लाखाच्या वर येतं आणि मग 8 लाखाच्या वर जर त्यांचं फक्त एखाद्या भाड्यामधून इन्कम होत असेल तर पूजा खेडकर या OBC आणि त्यातल्या त्यात नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट त्यांना कोण दिलं हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून SC, ST, OBC यांनी पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या हक्काचं रिझर्वेशन, आपल्या सामाजिक भेदभावाच्या किंवा वंचिततेच्या तत्त्वाच्या आधारावर मिळालेलं आपलं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन कोण खाते, तर ज्यांच्यासोबत सामाजिक भेदभाव झालेला नाही असे लोक हे रिझर्वेशन खात आहेत. आणि म्हणून सरकारकडे आपण मागणी केली पाहिजे की असे जे काही खोटे जातीचे प्रमाणपत्र सबमिट करून लोक नोकरी लागलेले आहेत यांच्या जात प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी व्हावी आणि जे खोटी जातीचे प्रमाणपत्र आहेत ते रद्द करून त्यांच्या नोकऱ्या काढून घेण्यात याव्यात. 1994ला माधुरी पाटील केसचं जे प्रकरण आहे त्या प्रमाणाच्या आधारावरती आणि 2017मध्ये जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या आधारावरती या सगळ्यांच्या नोकऱ्या रद्द करण्यात याव्यात अशी मागणी आपण सरकारकडे केली पाहिजे. आणि याच्यासाठी यांची पुनर्पडताळणी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती किंवा एक स्वतंत्र कक्ष देखील उभा केला गेला पाहिजे. आपल्याला नेमकं या खोट्या जातीच्या प्रमाणपत्राबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.